परमात्मा या सगळ्यांची जर संख्या घेतली तर किती होईल? शतकोटी. किती होईल? आणि हे 100 कोटी लोक एका गोकुळ नावाच्या गावात जर वास्तव्याला आले तर शंका नाही का येणार? भारताची जेवढी लोकसंख्या तेवढी लोकसंख्या कशाची? म्हणे देवा थोडं विखरून तरी जन्म दे. भगवंतांनी सांगितलं अरे वेड्यांनो, सगळ्यांनी काही माणसं व्हायचं नाही. म्हणे मग काही वा गोप काही वा गोपी, काही वा गुरे काही वा वासरे, काही वा वृक्ष काही वा वेली, काही वा वनचरे काही वा जलचरे, काही वा काय गोवर्धने पर्वती रांगणे. म्हणजे गोवर्धन पर्वतावरचं रांगण म्हणजे गवत वा. काय वा? सगळ्यांना भगवंतांनी समयोचित उत्तर दिलं आणि शेषाला सांगितलं शेषा माझ्या बरोबर तो जन्म घ्यायचा आहे. आता शेष असा असतो माहिती की नाही? आमचे कवी मोरोपंत म्हणतात अनंत बोले अनंतासी. शेषालाही अनंत म्हणतात आणि नारायणालाही. त्या शेषाला नारायणाने असं केलं, नारायणाकडे त्याचं तोंड होतं. म्हणे माझ्या बरोबर तुम्ही जन्म घ्या. त्या शेषाने लगेच तोंड फिरवलं. काय केलं? नारायणाने परत तोंड असं केलं. म्हणे का तुम्ही का तोंड फिरवलं? म्हणे तुझ्या बरोबर जन्म घ्यायचा म्हणजे स्वतःची फजिती करून घ्यायची. म्हणे का बरं? म्हणे मागच्या जन्मात तुम्ही होते राम, मी होतो लक्ष्मण. कैकेयीने कुठेही म्हटलं नाही लक्ष्मणाला वनवास, पण तुम्ही निघाल्यावरती आम्हाला निघावंच लागतं. पण नारायणा तू किती स्वार्थी. मी भोळ्या भावनेने बॅग घेऊन पुढे निघालो आणि तुम्ही निघाले मिस्टर अँड मिसेस. कसे निघाले? जोडीने. मी मात्र. आणि तू उत्तर काय दिलं की सीता नवपरिणित वधू आहे, माझ्याशिवाय राहू शकणार नाही. मग काय रे रामा, तुझं लग्न ज्या दिवशी झालं त्या दिवशी तू तेवढा नवीन आणि मी तेवढा. बर हे सगळं मी सहन केलं. सगळ्यात अवघड जर काही असेल तर तू परवडला, पण तुझं राम नाम परवडत नाही. तुझ्या बरोबर दक्षिणे लक्ष्मणो यस्य, उजव्या बाजूला मला उभं करतात. कोणी कधीही म्हणत नाही मी लक्ष्मणाला जाऊन येतो. सगळेजण काय म्हणतात? ज्या दिवशी तुझा जन्म झाला त्याच दिवशी माझा जन्म झाला. कोणीही असं म्हणत नाही राम लक्ष्मण जयंती, राम लक्ष्मण नवमी म्हणतं का? सगळीकडे प्रसिद्ध कोण? म्हणून या तीनही कारणांसाठी. आणि महत्वाची गोष्ट, तुम्ही काय करतात? ज्येष्ठ भ्रातरम, मोठे भाऊ होऊन जातात. पहिला अवतार घेऊन टाकतात. तुमच्या आज्ञेत आम्हाला राहावं लागतं. आमच्या नारायणाने सांगितलं एवढ्याच तक्रारी येत ना काही. या जन्मात तुम्ही मोठे भाऊ, या जन्मात तुम्हाला राम नाम, या जन्मात तुम्हाला राज्य, आणि या जन्मात तुमच्या आज्ञेत मी राहणार आणि तुम्हाला स्पेशल वरदान देतो, एकही मिनिट पत्नीचा विरह होणार. भागवतात रेवतीचा एकही क्षण विरह झालेला नाही बरं का बलरामाला. भगवंतांचं वचन सत्य केलंय भगवंतांनी. आमच्या बलरामाला अत्यंत आनंदाने तयार केलंय शेषाला. आणि रुक्मिणीला सांगितलं रुक्मिणी मी अवतार घेतला की 7 वर्षांनी महाराष्ट्रात कुंडिनपुरात राजा भीष्मक आणि शुद्धमती राणीच्या पोटी तू रुक्मिणी म्हणून जन्म घे. लक्ष्मी देवी रडायला लागल्या. म्हणजे जेव्हा तुम्ही मथुरे मी महाराष्ट्रात, आपलं परत कसं काय जमणार? मी तुम्हाला कुठे शोधायचं? नारायणाने सांगितलं चोप, रडायचं काही कारण नाही, मला शोधायचं कारण नाही, मीच तुला शोधत शोधत येईन. तुला नेण्याची जबाबदारी कोणाची? नारायणाने केली केली पूर्ण. रुक्मिणी हरण केलं, भगवंत केलं. भगवंतांनी सगळी योजना घडवली आणि आता ब्रह्मदेवाच्या प्रेरणेने वसुदेव देवकीचा विवाह घडवून आणला. कारण भगवंत जन्माला येण्यासाठी काय पाहिजे?
सुभूमी, भूमी कशी पाहिजे? उत्तम सुभूमी, उत्तम कण, त्याच्यातलं बीज सुद्धा कसं पाहिजे? पण उगवेना पर्जन्ये विण. भगवंतांनी वसुदेव देवकीचा विवाह घडवून आणला. कारण लग्नाच्या गाठी कोण बांधतं? ब्रह्मदेव. विनोद म्हणून ऐका, ब्रह्मदेवाचं वाक्य आहे ब्रह्मपुराणात, विधेर विचेत्राणि विचेष्टितानि यस् सुंदरीस्तत्पतिरूपहीना यस् सुंदरस्तद्वनिता कुरूपा यत्रो भयं तत्र दरिद्रता च विधेर विचेत्राणि विचेष्टितानि. ब्रह्मदेव सांगतो, दोन विरुद्ध स्वभावाच्या माणसांना विवाहाच्या बंधनात बांधून त्यांचा विवाह लावून देऊन त्यांची संसार लीला पाहण्यात मला फार दोन उदाहरण दिले. यस सुंदरी पतिरूपहीना, बायको सुंदर असेल तर नवरा माझ्यासारखा टकला निघालाच. यत् सुंदरी तत्पतिरूपहीना यस् सुंदरस्तद्वनिता कुरूपा. पुरुष सुंदर असेल तर बायको सुंदर, पण दोघही सुंदर असतील तर यत्रो भयं तत्र दरिद्रताच. घरात काय येते? विधेर विचित्राणि विचेष्टितानि. ही संसाराची गंमत आहे. आणि ब्रह्मदेव त्याप्रमाणे दोन परस्पर विरोधी स्वभावाचे माणसं काय करतात? तुम्हाला मान्य नाही? लोक सांगतात आम्ही 25 वर्ष गुण्या गोविंदाने काय केला? संसार केला. त्यांना सांगावं लागतं आम्ही तुमच्या भिंतीला कान लावले नाही म्हणून. लावले असते तर तुमचा गुन्हेही समजला असता, गोविंदही समजला असता. गोपाल. वसुदेव देवकीचा विवाह संपन्न झाला. वसुदेव देवकीच्या विवाहाची वरात निघाली आणि रथाचं सारिथ्य कोण करत होता? आणि अर्ध्या रस्त्यावरती वरात आली आणि अचानक ढगांनी गडगडाट केला. आकाशवाणी झाली, अस्त्यास्त्राम अष्टमो गर्भो हंतायमहसे बुधः. अबुधः म्हणजे मूर्खा. मूर्खा कंसा, ज्या स्त्रीच्या रथाचं सारथ्य करतोस त्या स्त्रीपासून जन्माला येणारा 8वा पुत्र तुझा काय असेल? कंसाने ते ऐकलं. काळ असेल म्हणता क्षणी तलवार घेऊन उतरला, देवकीला मारू लागला. आमच्या वसुदेवाने हात पुढे केला आणि सांगितलं, एषा तव अनुजा बाला. ही तुझी अनुजा आहे, लहान बहीण आहे, तिला मारणं तुला शोभत नाही. राहिला प्रश्न काय? 8वा गर्भ काळ आहे ना. तुला माझे 8च नाही, सर्व पुत्र आणून देतो, नवजात शिशु आणून देतो, काळजी करू नकोस, पण माझ्या पत्नीला. कंसाने सांगितलं मग कारागृहात राहावं लागेल. होकार दिला आणि कारागृहात या वसुदेव देवकीचा संसार सुरू झाला. आणि पहिले 6 पुत्र कंसाने शिलाखंडावरती आपटून मारून टाकले. प्रथम पुत्र कीर्तिमंत, दुसरा पुत्र रुजू, तिसरा संवर्धन, चौथा भद्रसेन, 5वा सुषेण आणि 6वा भद्रभीम. हे पोरं काय केले? मारून टाकले. 7वा गर्भ राहिला. देवकीच्या उदरात 6 महिने वाढला. भगवंतांच्या मुठीत माया परीक्षिता. भगवंतांनी मायेला आज्ञा केली, देवकीला प्रेरणा दिली, वसुदेवाच्या मनात प्रेरणा दिली. वसुदेवाला एक पत्नी होती रोहिणी. त्या रोहिणीला 2 दिवस बोलून घेण्याची काय दिली? प्रेरणा दिली. आणि परत 2 दिवसांनी त्या रोहिणीला गोकुळामध्ये पाठवलं. आणि इकडे भगवंतांनी मायेद्वारा दोघांना पूर्व सूचना देऊन 6 महिन्याचा गर्भ देवकीच्या उदरातनं रोहिणीच्या गर्भामध्ये नेऊन ठेवला. परदेशामध्ये याला सरोगेसी मदर म्हणतात. दोघांना पूर्व सूचना देऊन असा अंदाज पंच 10 गर्भ इकडून तिकडे नेला. भागवतात सांगितलंय पूर्व सूचना देऊन. आणि 6 महिन्याचा गर्भ देवकीच्या उदरातनं रोहिणीच्या उदरात नेला. रोहिणीने शंका प्रदर्शित केली, म्हणे 9 महिने मला उदरात जर सांभाळला नाही तर लोक माझ्यावर काय घेतील? शंका घेतील. म्हणजे मग तो 9 महिने म्हणून 7वा गर्भ 15 महिने गर्भात राहिला.
किती महिने? मला शास्त्र सांगतो 9 महिने 9 दिवसाचं बालक पूर्ण आईच्या गर्भात राहिलं तर ते सुदृढ सशक्त जन्माला येत आणि वरती 5-10 जर दिवस जास्त राहिलं तर त्याच्यासारखं बलसमृद्ध बाल नसतं आणि हेच 7व्या महिन्यात बालक जन्माला आलं प्री मॅच्युअर तर अशक्त असत म्हणजे गर्भवासामध्ये बालकाचं काय होतं पोषण. मग बलरामाच्या बलाचं रहस्य काय? त्याला 15 महिने काय मिळालेलं भागवतात स्पष्ट सांगितलंय की वसुदेव देवकी या दोघांचं पुण्य आणि वसुदेव रोहिणी या दोघांचं पुण्य गर्भवासाचा सहवास या योगाद्वारा बलराम बलसमृद्ध झाला आणि श्रावण महिन्यातल्या वद्य पक्षातल्या द्वादशीला प्रदोष समयी गोकुळामध्ये श्री बलभद्र भगवान कोणाचा जन्म झाला? बलरामाचा जन्म कुठला आहे? गोकुळातला. आणि आता योग्य वेळेस भगवंतांनी देवकीच्या उदरामध्ये पदार्पण केलं. सगळ्या देवतांनी गर्भस्तुती केली. 9 महिने 9 दिवस भगवंत देवकीच्या उदरामध्ये राहिले आणि एक दिवशीचा प्रसंग ब्रह्मदेव देवकीच्या उदरामध्ये आले आणि भगवंताला सांगू लागले भगवंता तुमच्या प्रागट्याची वेळ आली आहे. म्हणे कुठली वेळ? म्हणे श्रावण महिना कृष्ण पक्ष अष्टमी तिथी बुधवार रोहिणी नक्षत्र श्रीहर्षण योग आकाशामध्ये 5 ग्रह उच्चीचे असताना 2 ग्रह स्वराशीचे असताना मध्यरात्री 12 वाजता तुम्ही भूतलावरती जन्म घ्यायचा. सगळा मुहूर्त काढून दिला आणि आज श्रावणवद्य अष्टमी तिथी आली. सूर्यनारायण उगवले. संध्याकाळी सूर्यनारायण मावळले आणि आता भगवंतांच्या प्रागट्याची वेळ झाली. काय घडलं? अथ सर्व गुणोपेतः कालः परमशोभनः. आज भगवंत जन्माला येणार म्हणून संध्याकाळ जशी झाली परीक्षिता तसं सगळा काळ सुखावह झाला. आपल्याला फुलं वाटायला देण्याची व्यवस्था करा. सगळा काळ कसा झाला? सुखावह झाला. म्हणे काय सुखावह काळ झाला? म्हणे सर्वप्रथम नद्या प्रसन्न सलिलः. या भूतलावरच्या सगळ्या नद्या प्रसन्न होऊन वाहू लागल्या. ववो वायू सुखस्पर्शः. मंद सुगंधित वारा इकडून तिकडून प्रवाहित होऊ लागला. सूर्यास्त झालेला आहे. सूर्यास्ताला सरोवरातले कमळदळांनी पाकळ्या मिटल्या होत्या. पण आज कमला कांत कमलाकर भगवंत येणार म्हणून थोड्याच वेळात परत सरोवरातले कमल फुलं उमलले. हे कमी काका या कंसाच्या अत्याचाराने अनेक ऋषी मुनींचे यज्ञस्थळातले अग्नी विझलेले. त्या अग्निकुंडांमध्ये माती पडलेली आहे. पण आज यज्ञ नारायण स्वरूपी भगवंत जन्माला येणार म्हणून त्या कुंडातली माती आपोआप बाहेर पडली. गौऱ्या लाकडं तेल तूप काहीही नसताना आपोआप अग्नी प्रज्वलित झाला. परीक्षिता नुसता अग्नी प्रज्वलित झाला नाही तर कुंडाच्या बाहेर तो अग्नी येऊन दक्षिणावरती झाला. उजव्या बाजूला काय करू लागला? अग्नी झोकू लागला. कारण आज यज्ञ नारायण स्वरूपी श्री कृष्ण जन्माला येणार आहे. सगळीकडे मंद मंद गर्जना करत पाऊस पडू लागला. परीक्षिता निसर्ग नियमानुसार आज अष्टमी तिथी चंद्र अर्धा पाहिजे. किती पाहिजे? पण आज चंद्रवंशामध्ये भगवंत जन्माला येणार म्हणून भाकरी सारखा पूर्ण चंद्र आकाशामध्ये होता. लग्न मुलाचं असतं 12 वाजता असतं दुपारी पण वडील सकाळपासून कोट घालून फिरतात. तसं चंद्राला आनंद झाला आज माझ्या घरी नारायण येणार, माझ्या घरी नारायण येणार म्हणून त्याने आनंदाने आकाशामध्ये अमृत वर्षाव सुरू केला. आणि तिकडे काळ कोठडीत काय झालं? निशीथे तम उद्भूते जायमाने जनार्दने देवक्यां देवरूपिण्यां
विष्णू सर्व गुहाशयः. साधी कन्या मनुष्य कन्या असलेली देवकी आज संध्याकाळपासून जणू देवकन्या आहे अशी तेजस्वी दिसू लागली. कारण तिच्या उदरात कोण होता? विष्णू सर्व गुहाशयः. तिला त्या प्रसूती वेदना सहन होत नाही. आमचा वसुदेव शेजारी बसलाय, पण परीक्षिता अचानक ती देवकी ताडकन उठून उभी राहिली. वस्तुतः गर्भवती स्त्री ताडकन उठू शकत नाही, पण देवकी उठून उभी राहिली आणि वसुदेवाला सांगू लागली, मला एक गाय वासरू आणून द्या, मला बासरी आणून द्या, मला रासलीला करायची एक गोपी आणून द्या, मला विवाह करायचा आहे 16,108 कन्या आणून द्या, मला धनुष्य बाण आणून द्या, मला कंसाचा वध करायचा आहे, मला रथ आणून द्या, मला महाभारताचं युद्ध घडवून आणायचं. आमच्या वसुदेवाने हात जोडून त्या देवकीकडे बघितलं. लक्षात आलं ही देवकी बोलत नाही. आकृतीर गुणान कथयती. हिच्या उदरातलं कोण बोलतंय? आणि अचानक ती देवकी श्रांत झाली, जागेवरती येऊन पहुडली. इतक्यात त्या अंधार कोठडीमध्ये हजारो कोटी सूर्यांचं तेज प्रकाशित झालं आणि त्या प्रकाशित होणाऱ्या सूर्याच्या तेजामध्ये तितकंच तेजस्वी बालक प्रकट झालं. कसं होतं बालक? तमद्भुतं बालकमंबुजे क्षणं चतुर्भुजं शंख गदायुधायुधं श्रीवत्सलक्ष्मं गदशोभिकौस्तुभं पीतांबरं सांद्रपयोदसौभगं. एक दिवसाचं बालक, एक दिवसाचं बालक, हातामध्ये शंख चक्र गदा पद्म पीतांबर धारण केलेलं. किती गोड दिसतंय. सूर्यनारायणासारखं तेजस्वी वसुदेव देवकी पुढे प्रकट झालं आणि सांगितलं, वसुदेव देवकी तुमच्या उदरातनं मी साक्षात ब्रह्मांडोदरवासी नारायण जन्माला येणार आहे. कोण जन्माला येणार आहे? शब्द लक्षात ठेवा, ब्रह्मांडोदरवासी. काय नाव? आता याची व्याख्या कधी सांगायला पाहिजे, मला उद्या आठवण करा. मी तुम्हाला ब्रह्मांडोदरवासी म्हणजे काय सांगेन. ब्रह्मांडोदरवासी नारायण मी जन्माला येणार आहे. अजून आलेलो नाही. जन्माला येणारे हे दाखवायला फक्त डेमो दाखवला तुम्हाला. काय दाखवला? का बरं डेमो दाखवला? बाहेर मग आतून आणलं तरी चालेल. म्हणे का बरं? म्हणे त्याला कारण आहे, तुमचं भय निवृत्त झालं पाहिजे. कंसाला घाबरू नका. कंस मला माझ्या भावंडांप्रमाणे मारू शकत नाही. का? माझ्या हातात शंख चक्र गदा पद्म. एक नाही 1000 जरी कंस आले तरी तो मला मारू शकत नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हे देवकी तुझ्या उदरातनं साक्षात पूर्ण सच्चिदानंद घन नारायण जन्माला येणार आहे. पण तुला माहिती का देवकी, तुझ्या मांडीवर मी बसेन